नमस्कार. आपलं खूप खूप स्वागत आहे आमच्या अल्टिमेट डायबिटीस मॅनेजमेंट प्रोग्राममध्ये. फर्स्ट ऑफ ऑल आय रिअली अप्रिशिएट यू की तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात. या व्हिडिओचा टॉपिक थोडक्यात पहिल्यांदा सांगतो आणि आय अश्युअर यू की पुढचे 4 ते 5 मिनिट तुम्ही जी काही वेळेची इन्व्हेस्टमेंट करणार आहात तुमच्या स्वतःसाठी, तुमच्या आपतिष्टांसाठी, तो खूप चांगल्या पद्धतीनं मार्गी लागणार आहे. आत्ताचा व्हिडिओ आपल्याला सकाळी उठल्यापासून दुपारपर्यंत खाण्यापिण्याचे कोणते छोट्या छोट्या गोष्टी पाळल्या पाहिजेत आणि त्याच्यामागचं सायंटिफिक रिझन काय आहे याबद्दल मी थोडक्यात बोलणार आहे. तर दिनचर्येचा सकाळी उठल्यापासून दुपारपर्यंत दॅट्स इट, तिथपर्यंतच मी तुम्हाला सांगणार आहे. तेवढं जरी तुम्ही फॉलो केलं तरी तुम्हाला काय फरक पडतो आहे हे नक्कीच कमेंटमध्ये पुढच्या 4 ते 5 दिवस 8 दिवसाचा आपण चॅलेंज घेऊन ते फॉलो करून मला तुम्ही सांगायचं आहे. या अटीवरती मी सांगणार. ठीक आहे, तर सुरू करूया. पहिली गोष्ट, सकाळी उठल्यानंतर आपले ब्रश झाला, प्रातर्विधी झाला की आपण फळं खाल्ली पाहिजेत. मग तुमच्या रिजनमध्ये तुमच्या तिथं कुठला सीझन चालू आहे त्या सीझननुसार तुमच्या रिजनल आणि सीझनल हा थंब रूल आहे. अगदी त्याला कुठल्या गोष्टीमध्ये अडकायची गरज नाही. जे कोणतं फळ असेल ते फळ खावं. 1 किंवा 2 सुरुवातीच्या पहिल्या 2-3 दिवसात फळं खायची. त्याच्यानंतर थोडंसं फळाचे जी क्वांटिटी आहे ती वाढवणं अपेक्षित आहे. ठीक आहे, तर साधारण 200 ग्रॅम, 300 ग्रॅम, परत हळूहळू 350 ग्रॅम असं जायचं. फळं वगैरे खाल्ल्यानंतर आणि सगळ्यात महत्त्वाचं, फळांचा ज्यूस घ्यायचा नाही. ते दाताने चावून खायचं प्रॉपरली. ठीक आहे, कारण याच्यामागं पण शास्त्र आहे. ज्यावेळेस तुम्ही जे काही फळ असेल किंवा जे काय तुम्ही खाताय ते ज्यूस पिणं आणि चावून खाणं ह्याच्यामध्ये फरक काय पडतो, तर आपण जे भोजनशास्त्र म्हणू शकता किंवा जेवणाचं जे शास्त्र आहे किंवा आपलं शरीर कसं काम करतं, ज्यावेळेस तुम्ही सफरचंद बघता किंवा तुमची एखादी आवडीची वस्तू बघता त्यावेळेस ॲटोमॅटिक आपल्या तोंडामध्ये पाणी येतं. राईट, तर नुसतं डोळ्यांनी सुद्धा आपण जेवण करतो म्हण सांगितलं जातं. तर सेम तसंच तुम्ही ज्यावेळेस एखादं फळं बघता त्यावेळेस तुमच्या शरीरामध्ये आत क्रिया घडायला लागतात. ॲसिड, अल्कलाईन अशा वेगवेगळे पाचक रस जे आहेत ते तुमच्या अन्नपचनासाठी महत्त्वाचे असते, ते तयार व्हायला लागते. कारण ते लगेच अलर्ट करतात की हे असं असं यायचं चाललेलं आहे आपल्या शरीरामध्ये आणि ते पचवण्यासाठी काय गरजेचं आहे त्या गोष्टी तुम्ही पुढं तयार ठेवा. ठीक आहे, आणि ज्यावेळेस तुम्ही चावून खाता त्यावेळेस चावून खाल्ल्यामुळं मॅस्टिकेशन, तुम्ही दाताने चावून खाल्ल्यानंतर त्यावेळेस वेगवेगळे पाचक रस त्याच्यासोबत प्रॉपरली मिक्स होतात आणि ते खूप चांगल्या पद्धतीने पचायला मदत होते. सो कुठलं पण जे काय मी सांगतो आहे ते दाताने चावून खायचं, इथून पुढं लक्षात ठेवा. फळं खाल्ल्यानंतर तुमच्या सोयीनं तुम्हाला त्यानंतर ज्यावेळेस भूक लागेल त्यावेळेस तुम्ही सलाड खायचं. सिम्पल, साधं, सोपं. पहिला काकडी, गाजर, टोमॅटो, बीट याच्या व्यतिरिक्त किंवा ह्याच्यातले काही ज्या गोष्टी अवेलेबल आहेत त्या अजून वेगळ्या काय असतील तर त्या सर्व मिळून तुम्ही दातानं चावून खायचं. फक्त याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची की याच्यावरती मीठ टाकायचं नाही, हे खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे, आणि हे दाताने चावून खाल्ल्यानंतर परत आपल्याला साधारण 1 ते 2 तासानंतर पुन्हा भूक लागल्यासारखं होईल. राईट नाव इथं खरा मेन पॉईंट आहे. पहिल्यांदा फळं खाल्ली, त्याच्यानंतर थोडंसं सलाड खाल्लं, त्याच्यानंतर तासा 2 तासांनी भूक लागली. ह्या तिसऱ्या टप्प्यामध्ये इथं मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, भरपूर सलाड खायचं. किती खायचं, तर पोटभर जेवण झालं, पोटभर जेवण केलं आपण ज्याला म्हणतो तशा पद्धतीनं तुम्ही भरपूर असं सलाड खायचं आणि त्याच्यानंतर किमान अर्धा पाऊण तास काहीही खायचं प्यायचं नाही. ठीक आहे, तोपर्यंत आरामात दुपार होते आणि याच्यानंतर जी काय तुम्हाला भूक लागते आणि तुम्हाला जे काय आवडतं ते तुम्ही भाजी, चपाती जे काय असेल ते तुम्ही खाऊ शकता. काहीही बंधन नाही. एवढे 3 स्टेप्सच तुम्ही सकाळी उठल्यापासून फॉलो करा. चहा, कॉफी अजिबात चालणार नाही. सकाळी उठल्यापासून मी जे काय सांगितलं तेवढंच खायचं. म्हणून मी सुरुवात केली की अनुशापोटीपासून सुरुवात, मगाशी मी सांगितलं. ठीक आहे, तर हे टिप्स फॉलो करून तुम्ही बघा 2 दिवस, 4 दिवस, 8 दिवस आणि 8 दिवसानंतर तुम्हाला काय फरक जाणवला, काय फरक वाटला हे मला नक्कीच कमेंटमध्ये पाठवा. मी प्रत्येकाची कमेंट बघत असतो आणि माझ्या
सोयीनुसार मी तुम्हाला जसं फ्री होईल तसं त्याला रिप्लाय पण करेन. परंतु कमेंट तर मी वाचली जाते नक्कीच. थँक्यू व्हेरी मच. आपल्याला आपल्या जवळच्या रक्तगत नातेवाईक असेल, फ्रेंड सर्कल असतील, कुणालाही जर डायबिटीसचा त्रास असेल किंवा पोटाची तक्रार असेल तर नक्कीच खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. आपली फ्री अपॉइंटमेंट बुक करू शकता. या फ्री अपॉइंटमेंटमध्ये तुम्हाला डायबिटीसबद्दल थरोली वैयक्तिक वेळ देऊन माहिती सांगितली जाते आणि त्याच्यानंतर आपल्याला स्टेप बाय स्टेप कसं पुढं जायचं याबद्दल मार्गदर्शन केलं जातं. पहिला जो कॉल असतो तो टोटली फ्री असतो. पहिली जी अपॉइंटमेंट असते ऑनलाईनच्या माध्यमातून ती फ्री असते आणि वैयक्तिक वेळ देऊन असते. तर नक्कीच याही गोष्टीचा तुम्ही फायदा घेऊ शकता आणि ही माहिती ज्यांना कोणाला तुम्हाला योग्य वाटते त्यांना नक्कीच शेअर करा, कारण शेअरिंग इज केअरिंग. आपली रजा घेतो. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ नाईस डे.